संदीप पावसकर यांनी एका राष्ट्रीयकृत बँकेकडे कर्जासाठी कागदपत्र दिली होती। ते कर्ज मंजूर झालं नाही। मात्र तिथं व्हॅल्यूवर असलेल्या प्रशांत गांगण यानं 2 कोटींचं कर्ज मिळवून देतो असं पावसकरांना सांगितलं। कमी व्याजदरात जास्त कर्ज मिळत असल्याचं पाहून पावसकर दाम्पत्यही हरखलं। गांगण मार्फत संगमेश्वरचा दादा बेंडके तिथून मुंबईत मिलिंद सावंत यांच्याशी पावसकरांची गाठ घालून देण्यात आली। मग गांगणसह एकूण 3 जण पावसकरांना घेऊन बडोद्याला गेले। तिथं तुषार पटेल या आणखी एका व्यक्तीची गाठ घालून देण्यात आली। तुषारचा स्वीय सहाय्यक असल्याचं सांगून संजय बच्चन यांना हे कर्ज मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं। त्यासाठी 2.5 लाखांचं कमिशन तसंच कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी 10 लाख द्यावे लागतील असं बच्चननं सांगितलं। गांगणच्या सांगण्यावरून पावसकरांनी जूनमध्ये 12.5 लाखांची रक्कम संजय बच्चनला देऊनही टाकली। मात्र सप्टेंबर उलटला तरी ना पावसकरांना कर्ज मिळालंय ना दिलेले पैसे। त्यांनी मला सांगितलं ठीक आहे, बँक जर तुम्हाला कर्ज देत नसेल तर तुमच्या प्रॉपर्टीवर मी प्रायव्हेट फायनान्स मार्फत तुम्हाला मी कर्ज प्रक्रिया करून उलट 1 कोटीच्या ऐवजी मी तुम्हाला 2 कोटीपर्यंत लोनची प्रक्रिया पूर्ण करून देऊ शकतो कर्ज। आणि त्यानुसार आम्ही जानेवारीपासून त्यांच्या संपर्कात आलो 2015। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मुंबईला वारंवार ह्या ना त्या कामासाठी बोलवून आणि वारंवार पैसे उकळले आमच्याकडून। रत्नागिरी शहर पोलिसात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता गांगण फोनवरून धमकी देत असल्याचा आरोप पावसकरांनी केलाय। त्यांनी दागिने गहाण ठेवून 12.5 लाख उभे केले होते। तसंच त्यांच्या राहत्या घराची कागदपत्रही या टोळक्यानं लांबवली आहेत। बँकेचे 6 चेक, काही कोरे बॉन्ड पेपरही घेतलेत। वेळोवेळी आमच्याकडून पैसेच काढतायत ते फक्त। जूनपासून त्यांनी आमची सुरुवात केली। जवळजवळ 12.5 लाख रुपये आम्ही त्यांना दिलेले आहेत। वेळोवेळी पैसे काढलेले आहेत त्यांनी आमच्याकडून। बँकांच्या व्याजदरांमध्ये थोडाफार फरक असतो। मात्र कुणी कमी व्याजानं कर्ज देण्याचं आमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका। जगात कुणीच कुणाला काही फुकट देत नाही, हे लक्षात ठेवा। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।